खासदार सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊयात। चांगली त्यांची तब्येत आहे, त्यांना आज उद्यामध्ये डिस्चार्जही मिळणार आहे। त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना फुल फॉर्म मध्ये बघून मनापासून खूप आनंद आणि समाधान वाटलं। मला वाटतं ते सगळे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आले होते। त्यांची सविस्तर अनेक विषयांवर चर्चा झाली। महाराष्ट्राचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, मुंबईचे अनेक महत्त्वाची प्रश्न आव्हानं ही आहेत आणि महाराष्ट्राचा विकास, मुंबईमधले अनेक स्थानिक प्रश्न असतील, बेरोजगारी वाढणारा भ्रष्टाचार असेल, क्राईम असेल, अशी अनेक मोठी आव्हानं आणि मुद्द्यांवर सविस्तर त्या सगळ्यांनीच चर्चा केली आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा सविस्तर आमच्या सगळ्यांचं भेटायचं ठरलं। मला असं वाटतं अशी काही एवढी काही फोकस चर्चा झाली नाही। काँग्रेस बरोबर नेहमीच आमची सहकार्याची भूमिकाच कालही होती, आजही आणि उद्याही राहील। त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये ही खूपच प्राथमिक मीटिंग होती, अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा झाली। त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बसायचं ठरवलंय। त्याच्यामुळे एक आठवड्यानंतर खरंच मला तुम्हाला पारदर्शकपणे काय नक्की ठरतंय ह्याच्यावर सांगणं संयुक्तिक राहील, कारण का अशी काही स्पेसिफिक हा तो ही ती अशी काही चर्चा झाली नाही। आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी ते योग्य असेल आणि संविधानाच्या चौकटीत असेल त्या भूमिकेला आमचं नेहमीच सहकार्य आणि साथ असेल आणि पुढेही राहील। एकतर कोणी मी स्वतः कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही, मी पत्र ते पाहिलेलं नाही, माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहितायत हे मला समजतच नाहीये। याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्ज विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही आणि जरूर पत्र वाचूनही तुम्हाला उत्तर हवं असेल तर तेही मी देईन। पण पहिला माझा मुद्दा आहे की ड्रग्ज प्रकरणाची जी काही माझ्या भावना होत्या, एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या। तो एक मुद्दा। तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे होतं, ते मला का जस्टिफिकेशन देत आहेत माहिती नाही। आणि दुसरा, हॉस्पिटलचा आरोप मी नाही त्यांच्यावर केला। दोन गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बघितल्या पाहिजेत की ड्रग्जचा जो प्रवेश होता हा तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवला, त्याच्यात मी रेफरन्सही घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्रात। मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं की माननीय मुख्यमंत्री साहेब, आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर अशी बातमी आलेली आहे ड्रग्ज प्रकरणात, आणि मी पुन्हा सांगते की ड्रग्ज प्रकरणात कोणीही ड्रग्जची तस्करी, म्हणजे आमच्या पक्षाचा, तुमच्या पक्षाचा, कुठलाही संघटनेतला माणूस
त्याच्याबद्दल आपण झिरो टॉलरन्स असला पाहिजे. आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांनी ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र असा कुठलाही कार्यक्रम केला तर आमचे सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकदीने उभं राहू. हे मी वारंवार तुमच्यासमोर बोललेले आणि मी आज बोलत नाहीये. त्याच्यामुळे हे ड्रग्जचं एक्सप्लेनेशन हे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे. आणि थोड्या काही गोष्टी तुम्हालाही माहिती असल्या पाहिजेत. याची काही नाही की त्यांच्यावर ही ड्रग्जची केस आली कधी, हे माझी सगळी माहिती वर्तमानपत्र आणि चॅनल्सची आहे. आणि कुठल्याही चॅनलला आणि वर्तमानपत्राला हा डेटा हवा असेल तर सगळा डेटा काढणं फार काही अवघड नाही. 15 ऑक्टोबर 2025ला ड्रग्जची केस झाली एक तर, आणि ह्याची सगळ्याची बातमी ही सकाळी 7-7:30ला तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवली. त्या दिवशी सकाळी त्याच्यानंतर एका तासांनी मी एक आई म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक महिला म्हणून आणि एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी ते पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं. आणि योगायोगाने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत आणि महाराष्ट्राचे ते होम मिनिस्टर पण आहेत. तो हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर म्हणजे मी पत्र वाचलेला नाही, हा माझा जरा म्हणजे योग्य नाही, एक मिनिट, मी दोन्ही घेत नाही. मी वर्तमानपत्रात जे आले मी तुम्हाला वर्बिटम दाखवू शकते, कारण का मी सगळे वर्तमानपत्र वाचते. चॅनल्सचे सगळे बाईट मी फार कान देऊन ऐकते. त्याच्यामुळे जे ज्या बातम्या आल्या त्या मी तुम्हाला सांगू शकते. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जे विचारलं, जी माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे, तरी आणखीन तुम्हाला जास्त उत्तर हवं असेल तर मी राजी खुशी देईन. पण 2018 ते 22 उस्मानाबादचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तेव्हा राणा जगजितसिंग पाटीलच होते. सगळा जिल्हा तेच बघायचे. मेंबरशिप ड्राईव्हची आमच्या पक्षात अशी पद्धत आहे की जिल्हा अध्यक्षाकडे फॉर्म जातात, विश्वासाच्या नात्याने जिल्हा अध्यक्ष पुढे ते देतो, ते भरतात आणि परत येतात. आम्ही काय जाऊन चेक करत नाही, कारण का आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे तेव्हा राणादादा पक्षात होते, त्यांचा सगळा मान सन्मान होत होता, कालही, आज आणि उद्याही. आणि त्याचबरोबर तेच तेव्हा जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे तेच हे उत्तर देऊ शकतील की ते कधी राष्ट्रवादी, आणि तेव्हा राणा जगजितसिंग जीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच होते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली, मी आपला ऑफहँड तुम्ही विचारताय म्हणून सांगते की आम्ही तेव्हा मेंबरशिप घेतली आणि त्याच्यानंतर 2022मध्ये आम्ही पुन्हा मेंबरशिप ड्राईव्ह घेतला. त्याच्यात या व्यक्तीचं नाव आम्हाला तरी कुठे आढळलं नाही, कारण का 2019मध्ये, माझं कदाचित वर्ष चुकतही असेल, पण 2019मध्ये मला आठवत असेल व्यवस्थित तर 2029मध्ये कमळ चिन्हावर भारतीय जनता पक्षाकडूनच राणा जगजितसिंग पाटील हे इलेक्शन लढले. त्यानंतर आमच्याकडे जी मेंबरशिप झाली 2022मध्ये, तेव्हा ही व्यक्ती आमची मेंबर नाही. मी हे सगळं तुम्हाला कागदपत्र दाखवायला तयार आहे. आणि तुळजापूरला नगराध्यक्ष कधी होते? 2012मध्ये. 2012मध्ये त्यांच्यावर कुठलाही आरोप नव्हता. तेव्हा पक्ष एक होता आणि त्यांचे वडील, मला अजूनही आठवतं, राणा पाटलांचे वडील आदरणीय, आमच्यासाठी सन्माननीय आदरणीय पवारसाहेबांबरोबर 5-6 दशकं ज्यांनी प्रेमाने विश्वासाने काम केलं, असे आदरणीय वंदनीय आम्हाला त्यांचे वडील हे तेव्हा तिथले स्थानिक खासदार होते आणि सगळं तेच बघायचे. त्यामुळे तेव्हा काही विषयच नव्हता. विश्वासाच्या नात्याने, गुणागोविंदाने आम्ही सगळे एकत्र राहत होतो आणि तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता. तो विभाजन झाल्यानंतर कोर्टात केस झाली, तुम्ही सगळ्यांनीच पाहिली. त्या काळामध्ये विभाजन झाल्यानंतर आणि राणादादा भारतीय जनता पक्ष गेल्यानंतर कुठलाही डेटा आमचा तरी ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे किंवा आमची मेंबर आहे असा माझ्याकडे कुठला डेटा नाही. त्यांच्याकडे जर असेल तर जरूर त्यांनी द्यावा. आणि कोणी कुठल्या पक्षात जावं हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी एक विनम्रपणे, मी राणादादांवर कालही आरोप केला नाही, आजही करणार नाही आणि मला विश्वास आहे की ती उद्या त्यांच्यावर आरोप करायची वेळही आणणार नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की ड्रग्सच्या बाबतीत आपण सगळ्यांनी, आणि ही बातमी कुठून आली? ही बातमी सगळ्या चॅनलनी सकाळी लावली. 7:30 वाजता सगळे चॅनल मी चेक केले, सगळ्या चॅनलनी ही बातमी लावली. त्याचा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.